नमस्कार, गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीचा एप्रिलचा हप्ता आला आहे त्याप्रमाणे मेचा हप्ता सुद्धा लवकरात लवकर येणार आहे। कारण ज्या महिलांना लाडक्या एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत होती त्यांचा हप्ता सर्वांना आलेला आहे। ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता जमा नाही झालेला तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा की आम्हाला एप्रिलचा हप्ता जमा नाही झाला। तसेच ज्या महिलांचा एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा की आमचा एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे। तर आपण काय बातमीची नीट व्यवस्थित पाहू। ज्या माता भगिनींना अपेक्षा होती की मेचा हप्ता सुद्धा आणि एप्रिलचा हप्ता एकत्रच यावा, पण तसं झालेलं नाहीये। एप्रिलचा हप्ता हा जमा झालेला आहे 3 तारखेला, तर राहिलेला मेचा हप्ता तो हा लवकरात लवकर जमा होणार आहे। थोड्या दिवसातच मेचा हप्ता सुद्धा जमा होऊन जाईल। आता बऱ्याच आता सध्या तरी भारतामध्ये वातावरण तुम्हाला लक्षात आलेलं असेल, त्यामुळे राज्यात सुद्धा तणाव आहे। भारत पाकिस्तान युद्धाचं हे चालू आहे राज्यामध्ये सध्या, त्यामुळे हप्ता थोडा लेट होऊ शकतो, परंतु तुमचा हप्ता हा वेळेवर आणि लवकरात लवकर जमा होईल। कारण सरकार ही योजना बंद न करता ही योजना ही रेग्युलरपणे चालू ठेवणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता हा मिळून जाईल। त्यामुळे कुणी असं समजू नका की फक्त एप्रिलचा हप्ता दिला आणि मेचा हप्ता सरकारने दिलेला नाही। तर मेचा हप्ता सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर 1500 रुपये येणार आहेत। ज्या महिलांना अपेक्षा होती 2100 रुपये येण्याची, तर 2100 रुपयाची अपेक्षा सध्या तरी ठेवू नका। कारण जे रिअल आहे ते रिअल आहे। कारण 2100 रुपये तर नाही मिळणार, परंतु 1500 रुपये तर आपल्याला नक्कीच भेटतात ना। यामध्ये सध्या तरी समाधान मानावं। कारण सध्या आता सरकारकडे ज्यावेळेस त्यांचं आर्थिक बजेट वाढेल राज्य सरकारचं, त्यावेळेस सरकार आपल्या जे आपल्याला मिळणारं अनुदान आहे ज्याच्यामध्ये ते काही भर करू शकते, म्हणजे 1500 चे 2100 करू शकते। परंतु सध्या तरी असा कोणताही निर्णय सरकारकडून झालेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनी एवढंच लक्षात ठेवा की आपला हप्ता बंद होणार नाही। तसेच काही अफवामध्ये पसरल्या होत्या की लाडक्या बहिणींना ज्यांना पैसे आलेले आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिक उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत, 4 चाकी गाड्या आहेत, तर त्यांच्या आधीचे पैसे कट केले जाणार। तर तसं काही केलं होणार नाही, त्यांच्यावर कारवाई कोणती होणार नाही। ज्या इथून पुढे फक्त ज्या महिलांचं उत्पन्न जास्त आहे त्या महिलांना इथून पुढे हप्ते बंद होतील। त्यामुळे ज्यांनी आधी हप्ते घेतले तर त्यांनी कोणतेही घाबरण्याची गरज नाही। तर काही महिलांचे हप्ते ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे तरी सुद्धा त्यांचे हप्ते बंद झालेले, तर अशा महिलांनी नक्कीच कमेंट करून सांगा की आपण कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात आणि आपला हप्ता कोणत्या महिन्यापासून आपले हप्ते बंद झालेले आहेत। तर आपण या चॅनलवर ज्यावेळेस पुन्हा लाडक्या बहिणीचे फॉर्म रजिस्ट्रेशन चालू होईल त्याची सुद्धा आपण यावर लगेच ताबडतोब माहिती देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला तर लाईक कराच, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तसेच आपल्या चॅनलवर नवीन नवीन माहिती येत असते, त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून जो बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून कोणतीही नवीन व्हिडिओ ज्यावेळेस आपल्यापर्यंत येईल, ज्यावेळेस मी टाकेल त्यावेळेस ती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल। त्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर महत्वाची माहिती फक्त एवढीच होती आपल्याला की मेचा हप्ता सुद्धा लवकरात लवकर येणार आहे, पण तारीख याची डिक्लेअर झालेली नाहीये। का तर एप्रिलचा हप्ता सरकारने मे मध्ये दिलेला आहे, तर मेचा हप्ता सुद्धा काही दिवस ठरवून ते मेचा हप्त्याचा सुद्धा ते वाटप करून देतील। त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी एकच विनंती की आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। या चॅनलवर आपण पहिल्यांदाच आला असताना, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि आपल्या काही अडचणी असतील त्या व्हिडिओला कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून बाकीच्या महिलांना समजून जाईल की कोणत्या महिलांचे हप्ते बंद झालेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ते जास्त महिलांचे बंद झालेले आहेत। तर सरकारची फक्त एकच अट जास्त आहे की जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचे हप्ते ते बंद करत आहेत। तर धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा।